चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्याला नफा तोटा हा टॉपिक शिकायचा आहे. ठीक आहे. व्यवहारामध्ये नफा होत असतो किंवा तोटा होत असतो या गोष्टी आपण बघितल्या. तर आज आपल्याला नफा आणि तोटा कशा पद्धतीने होतोय ते एकदा बघायचंय, जेणेकरून याच्यावरच्या सर्व ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या या टॉपिक मध्ये किंवा आजच्या या टॉपिकच्या अनुषंगाने आपण जे काही बघतोय की कसा नफा होतो किंवा तोटा कसा होतो, तर थोडंसं वेट करा. ठीक आहे. येस. तर पहा काय असतं की नफा होतो म्हणजे नेमकं काय होतं किंवा तोटा होतो म्हणजे नेमकं काय होतं. तर नफा होतो म्हणजे दुसरं तिसरं काही होत नाही. आणि म्हणजे एखादा व्यवहार पूर्ण केलेला असतो आणि त्या व्यवहाराला काय असतं, त्या व्यवहारामध्ये आपल्याला व्यवहारापेक्षा खर्च जास्त झालेला असतो किंवा ज्या किमतीत ती वस्तू विकायला पाहिजे, म्हणजे ज्या किमतीत ती वस्तू आपण खरेदी केलेली आहे त्या किमतीमध्ये ती विकली जात नाही, त्यावेळेस तो तोटा होतो. आणि त्या किमतीपेक्षा जर जास्त किंमत आपल्याला मिळाली त्या वस्तूची, तर मग मात्र काय होत असतो, नफा होत असतो. एकदम सरळ साधं उदाहरण आहे हे. इथं तुम्हाला दिसेल, आता इथं तुम्हाला समोरासमोर दिसेल की नेमकं कशा पद्धतीनं हे आपण बघतोय. तर पहा इथं सांगितले ग्रॉस संपूर्ण नफा म्हणले. संपूर्ण नफा म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे समजा एखादी वस्तू 1,00,000 रुपयाला, म्हणजे 1,00,000 रुपये जर तुम्ही 1,00,000 रुपये कमावले आणि 60,000 रुपये ती वस्तू तयार करण्यासाठी खर्च झाला, तर 40,000 रुपये हा काय असेल, तुमचा संपूर्ण नफा असेल, म्हणजेच संपूर्ण प्रॉफिट असेल. हे इथं तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट नंतरची संकल्पना आहे नेट प्रॉफिट. कुठला प्रॉफिट आहे, परत नेट प्रॉफिट ही संकल्पना आहे. आता नेट प्रॉफिट मध्ये सुद्धा सेम तेच आहे, दुसरं तिसरं काही नाही. जर समजा तुम्ही 40,000 रुपये संपूर्ण नफा कमवला, संपूर्ण नफा 40,000 रुपये कमवला आणि त्यातून पुन्हा इतर खर्च 10,000 जर असेल, तर 30,000 रुपये हा काय असेल, नेट प्रॉफिट असेल. त्याला आपण शुद्ध नफा असं देखील म्हणतो. मग या नफ्यातून आपण काय काय वजा करतो, तर या नफ्यातून आपण उत्पादनाचा खर्च वजा करतो, प्रशासनाचा खर्च वजा करतो, कर वजा करतो. या गोष्टी आपण वजा करत असतो. कशातून? या तुमच्या शुद्ध नफ्यामधून. मग त्यानंतर जर बघायला गेलं तर तो आहे ऑपरेशनल नफा. आता हे सगळं ना तुम्हाला अंकगणित म्हणून नाही शिकायचं, तर अध्यापन पद्धती म्हणून शिकायचं आहे. ठीक आहे. तर ऑपरेशनल नफा ऑपरेटिंग प्रॉफिट. आता हा काय आहे, जर समजा तुमच्या विक्रीतून 50,000 रुपये, म्हणजे विक्रीतून नफा तुम्हाला 50,000 झाला असेल आणि प्रशासनिक खर्च तुमचा 15,000 झाला असेल, तर ऑपरेशनल नफा जो आहे तो आहे तुमचा 35,000 रुपये. हे इतकं क्लिअर आहे. हे आता थोडंसं आपण फास्ट घेतोय कारण आपल्याला बरेचशी उदाहरणं घ्यायची. नफ्याचं महत्व आहे व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक स्थिरता आणण्यासाठी, त्यानंतर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे असं नफ्याचं महत्व आहे. ठीक आहे. आता हे सगळं करत असताना आणखी काही याच्यामध्ये महत्वाचे टप्पे आहेत बघा. ठीक आहे. आता काही उदाहरणं असतात. विद्युत कंपनीचे विद्युत दर 20% ने वाढवला. विद्युत कंपनीने विद्युतचा दर 20% ने वाढवला, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20% ने वाढवला. तर हा वाढीव दर एकदाच वाढवायचा असल्यास विजेचा दर कितीने वाढवावा लागेल. आता असं तुम्हाला वाटेल की 20 ने वाढवला आणि 20 ने वाढवला म्हणजे 40 ने वाढवला का काय, तर तो 40 ने वाढवलेला नसतो,
तर तो कसा वाढवलेला असतो ते एकदा बघा. समजा 20 ने वाढवला म्हणजेच काय केलंय, 100 होता. 20% ने वाढवला म्हणजेच काय केलं त्यांनी, 100 होता तर किती केलेला आहे, 120 होता. 120 केलेला आहे. आता विजेचा दर ऑलरेडी 120 झाला, मग पुन्हा त्याच्यावर जर तुम्ही 20% दिले तर 120 चे 20% हे येतात 24. ठीक आहे, म्हणजे इथं जसे 20 आले, इथं जसे 20 आले तसे इथं किती आले, इथं जसे 20 आले तसे इथं किती आलेले आहेत, 24 आलेले आहे. म्हणजे एका वेळेला 20 येतात आणि दुसऱ्या वेळेला काय येतात, 24 येतात. आणि मग 20 आणि 24 या दोघांची बेरीज किती येते, 44 येते. हे या पद्धतीनं. ठीक आहे, ठीक आहे. तर आता काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. ठीक आहे, बघा आता काही उदाहरणं बघायची आहेत आपल्याला. आता याच्यामध्ये कशी उदाहरणं असतात ते तुम्हाला एकदा सांगतो आणि मग आपण समजून घेऊ की नफा काय असतो, कशा पद्धतीने आपण त्या नफ्याला सोडवत असतो. ठीक आहे, समजा आता समजा इथं मी काय घेतलं, 16 घेतलं आणि 16 साठी 4800.80 घेतलं. 4800.80 असं घेतलं. म्हणजे 16 साठी तेवढं आहे, तर आपल्याला 1 साठी किती हे काढायचं, 1 साठी किती काढायचं. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करावं लागेल, इथं तिरकस गुणाकार करावा लागेल, बरोबर आहे की नाही. मग x बरोबर 1 गुणविले 1 गुणविले इथं 80 आहे बरं. ठीक आहे, 1 सेकंड फक्त. 4880 4880.80. ठीक आहे, याचा गुणाकार 1 बरोबर होईल आणि भागविले काय होईल, 16 होईल. कारण का, 4880.80 गुणविले 1 भागविले 16. आता 1 ने कोणत्याही संख्येला जरी गुणलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. आणि मग कॅल्क्युलेट केल्यानंतर x बरोबर किती येतं उत्तर, 305.05. 305.05 305.05 हे तुमचं उत्तर येतं. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं आहे किंवा अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवावं लागतं. ठीक आहे, आता याच्यातले आणखी काही उदाहरण आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. ठीक, बघा आता एक वस्तू ठीक आहे, बघा आता एक वस्तू 480 रुपयाला विकल्यामुळे, उदाहरण बघूयात एक 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 वस्तू आहे आपल्याकडं आणि ती वस्तू आपण 480 रुपयाला विकली. ती वस्तू आपण 480 रुपयाला विकली, त्यामुळं काय झालं, 20% तोटा झाला. 20% तोटा झाला, म्हणजे 480 ला विकल्यामुळे 20% तोटा झाला. ती वस्तू किती रुपयांना विकली तर 30% नफा होईल. ती वस्तू आपल्याला 30% नफ्यावर विकायची, 30% नफा पाहिजे आपल्याला. म्हणजे 480 ला विकली तर 20% तोटा झालाय, आपल्याला ती 30% नफ्याने विकायची आहे. मग अशा वेळी काय करायचं, जेवढा नफा पाहिजे तेवढा आपण 100 मध्ये प्लस करायचा. आपल्याला किती पाहिजे आता इथं नफा, 30% पाहिजे, तो 100 मध्ये प्लस करायचा. आणि सध्या जेवढ्या तोट्यामध्ये विचारतोय तो आपण काय करायचा, 100 मधून काय करायचा, वजा करायचा. आता 100 मधून जर वजा करायचं म्हणलं तर किती वजा होणार इथं, तर 20 वजा होणार. 100 मधून असं केलं तर 20 वजा होणार. आणि याला गुणविले काय करायचं, एकूण जी किंमत आहे विक्री केलेली आहे ना, वस्तू आपण विक्री केलेली किंमत आहे त्याने त्या कशाला गुणायचं, एकूण मांडणीला गुणून टाकायचं. मग आता मला सांगा, 100 प्लस 30 130 भाग वजा 100 वजा 20 किती आलं, 80 आणि गुणिले 480
गुणिले 480. आता हे 480 आहे, हे 480 130 भागविले 80. मग आता मी काय केलं, परत शून्य कट, कारण एक व्हॅल्यू काय आहे भागाकारामध्ये आणि एक व्हॅल्यू कशामध्ये गुणाकारामध्ये. आणि मग मी काय करणार, त्यांना मी कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. हा, येस, ऑल क्लिअर आहे सगळं. चला मग आता कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेट केलं मी याला. 8 1 8, 8 45, 8 सक 48, 13 सक 78, 0 जशास तसा. म्हणजे ती वस्तू मला कितीला विकावं लागेल रे, तर ती वस्तू मला 780 रुपयाला विकावी लागेल. ठीक आहे, ती वस्तू मला 780 रुपयाला विकावी लागेल, तरच मी काय करू शकतो, 30% नफा मिळवू शकतो. आता जर मला 480 ला विकल्यामुळे 20% तोटा झालाय. ठीक आहे, 480 ला विकल्यामुळे 20% तोटा झालाय. मला जर 20% फायदा पाहिजे असेल, मला जर 20% फायदा हवा असेल, तर मग मी काय केलं पाहिजे, इथं मला 20% फायदा हवा होता ना, तर मग मी काय करायला पाहिजे होतं, तर 100 + 20 आणि भागविले 100 - 20 गुणविले 480. मग 120 भागविले 80 गुणविले 480, 0 कट, 8 सक 48, 12 सक 72, 720 रुपये त्याची काय आहे मूळ किंमत. मग 720 चे 20% काढा. 720 गुणविले 20 भागविले 100, 0 कट, 0 कट, 72 दोन्ही 144, 72 दोन्ही 144. बघा, बेदोनी 4 ला 4चा, बेदोनी 4, 7 दोन्ही 14, 72 दोन्ही 144. ते 20% काय आहेत आपले 720 चे 20% येतात. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला आणखी काय काय पाहता येईल बघा. आता समजा एक वस्तू 4200 रुपयाला विकल्यामुळे, एखादी वस्तू आहे ती मी विकली 4200 रुपयाला विकली, त्यामुळे 30% तोटा झाला. किती टक्के तोटा झाला, 30% तोटा झाला. वस्तू विकली कितीला 4200 रुपयाला आणि 30% तोटा झाला. ती वस्तू कितीला विकावी जेणेकरून 40% नफा होईल. आपल्याला 40% नफा पाहिजे, तर ती वस्तू कितीला विकावी. मग काय करायचं, 100 + 30 आणि 100 - हे बघा, याच्यामध्ये काय केलं होतं, आपल्याला 20% तोटा झालता ना, म्हणून आपण काय केलं होतं, 20% वजा केले होते. लक्षात घ्या, 20% तोटा झाला होता, मग 20% वजा केले होते. बरोबर आहे. मग आता आपण 100 फायदा किती पाहिजे आपल्याला, 40 पाहिजे. तोटा किती झालेला आहे, 30 झालेला आहे. तर हे जेवढा तोटा झालाय ते आपण काय करायचं, वजा करायचं, आणि जेवढा नफा पाहिजे ते आपण काय करायचं, प्लस करायचं. मग आता जेवढा नफा पाहिजे आपल्याला, नफा पाहिजे म्हणून प्लस करायचं, तोटा झालाय मायनस करायचं, आणि गुणविले सध्या जी काही त्याची किंमत दिलेली आहे ती किंमत ठेवायची. मग इथं होतं 140, 70 गुणविले 4200 गुणविले 4200. ठीक आहे. मग आता 0 कट, त्यानंतर 7 1 7, 7 दोन्ही 14 आणि 42 दोन्ही, 42 ची दुप्पट तुम्ही करू शकता. तर 42 ची दुप्पट किती होते,
बेदोनी 4, 4 दोन्ही 8 आणि 0 0. ठीक आहे, म्हणजे 8,400 रुपये तुम्हाला कशाला लागतील, जर तुम्हाला 40% फायदा मिळवायचा असेल तर. बघा, हे या पद्धतीनं आपल्याला काय करता येत असतं, सोडवता येत असतं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक वस्तू समजा काय केलेली आहे, एक वस्तू आणखी उदाहरण घेऊ. एक वस्तू घेतली आपण 360 रुपयाला विकली, 360 रुपयाला विकली आणि 360 रुपयाला विकल्यामुळं काय झालं, 10% तोटा झाला, 10% तोटा झाला. आता हा 10% तोटा झाला 360 ला विकल्यामुळे. तर आपल्याला काय पाहिजे, 10% नफा पाहिजे. 10% काय पाहिजे आपल्याला, नफा पाहिजे. मग 10% नफा पाहिजे असेल तर काय करावं लागेल, लक्षात घ्या. नफा पाहिजे ना, तर 100 प्लस 10, 100 प्लस 10 आणि भागविल्यामध्ये काय करायचं, 100 मायनस 10. हे मायनस 10 का केलं, कारण हा आहे नफा, हा काय आहे नफा आणि हा काय आहे तोटा. बरं, आता हा व्यवहार कितीवर केलाय, तर हा केलाय 360 वरती व्यवहार केलेला आहे, 360 वर व्यवहार केलाय. मग बघा आता बरोबर 100 प्लस 10 110 भागविले 90 आणि गुणविले 360. परत 0 कट 0 कट, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36, 11 चौक 44, 0 जशास तसा. किती पाहिजे मग तुम्हाला, 440 ला तुम्हाला काय करावं लागणार, विकावा लागणार आहे. आणि जर तुम्ही 440 ला विकलं तर समजायचं तुम्हाला किती टक्के नफा होतोय, 10% नफा होतोय. इतकं सोप्या पद्धतीनं आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या सोडलं तर समजायचं तुम्ही ज्या काही म्हणजे जे काही सोडवतात ते अगदी बरोबर पद्धतीने सोडवत आहात. ठीक आहे, एकदा फक्त कन्फर्म करत चला. ठीक आहे, आता एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयाला विकल्यामुळे होतो. मग बघा, असं असेल तर काय करायचं, जी वस्तू 700 रुपयाला विकली ना त्याच्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढीच वस्तू जी 1100 ला विकल्यानंतर होतो, म्हणजे तेवढाच नफा होतो. तर त्यांची काय करायची, सिंपल आपण बेरीज करून घ्यायची आणि 2 व्यवहार झालेले आहेत म्हणून भागविले 2 करायचं. ठीक आहे, आणि मग काय होतं, 700 1100 किती होतं, 1800 आणि भागविले 2 बरोबर किती येतं मग, 900 येतं. किती येतं, 900 येतं. म्हणजे एक लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेस एखादी वस्तू एखाद्या किमतीला घेतल्यामुळे जेवढा तोटा होतो तीच वस्तू तेवढ्याच किमतीला विकल्यामुळं जर नफा होत असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, इथं दोन्ही वस्तूची किंमत प्लस करावी लागते आणि भागविले काय करावं लागतं, त्या वस्तूला त्या भागविले 2 करावं लागतं, कारण 2 वस्तूचा व्यवहार आहे आणि 2 वस्तूचा व्यवहार असल्यामुळं काय आपण हे केलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबणार आहोत. रोज आपण सकाळी 7:15 7:15 आणि रात्री 8:30 वाजता गणित या विषयाचं लेक्चर सध्या घेत आहोत. याच्यात आपल्याला नंतर बुद्धिमत्ता देखील ऍड करायची आहे. ठीक आहे, तर हे 2 टायमिंग आहेत, या 2 टायमिंग मध्ये तुम्ही येत चला, जेणेकरून काय होईल, तुम्हाला लाईव्ह लेक्चर करता येतील. ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.